मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून आज पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 66 जणांचा समावेश आहे। भाजप आणि शिवसेना युतीचा जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा व्हायच्या आधीच भाजपने यादी जाहीर केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भावाला आणि वहिनीला उमेदवारी देण्यात आली आहे। भाऊ मकरंद नार्वेकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यानंतर राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। खासदार नारायण राणेंनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। भाजपने मुंबईतल्या कोकणी मतांची जबाबदारी नारायण राणेंवरती सोपवल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेसह राणे प्रचारात उतरणार आहेत। ठाकरे सेनेला शह देण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याचं बोललं जातंय। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना मुंबईच्या प्रभाग क्रमांक 135 मधनं भाजपने उमेदवारी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून भाजपची बाजू ठामपणे मांडल्यामुळे बन यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांच्या मुलाला भाजपने महापालिकेसाठी उमेदवारी दिली आहे। मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक 107 मधनं नील सोमय्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले। त्यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी जाहीर होताच उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणं सुरू झालेलं आहे। भाजपकडून तेजस्वी घोसाळकरांनी मुंबईतील प्रभाग क्रमांक 2 मधून अर्ज दाखल केलाय। यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार मनीषा चौधरी उपस्थित होत्या। तर भाजपचे उमेदवार तेजिंदर सिंग तिवाना यांनी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलं। यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते। नवी मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश दिलेत, तर एबी फॉर्म सुद्धा वाटप केलं जात आहे। गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये भाजप सत्ता राखणार का ते आता पाहावं लागेल। मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेचे 102 जणांना एबी फॉर्मचं वाटप केलंय, तर एबी फॉर्म मिळाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज दाखल करायला सुरुवातही केली आहे। मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीची अधिकृत घोषणा झाली आहे। मात्र युतीवरनं काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगलंय। वर्षा गायकवाड वंचितच्या सोबतच्या आघाडीबद्दल समाधानी नसल्यामुळे नाराज असल्याची चर्चा होती। मात्र यावरती विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुंबईचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष यांनी मिळून घेतलेला तो निर्णय आहे आणि त्यांनी जे ठरवलं आहे त्यातून काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली आहे। एकदा आघाडी झाल्यानंतर 2 पावलं मागे जावं लागतं असं वडेट्टीवार म्हणाले। मला एक गोष्ट सांगायची की हे का मला माहीत नाही का चर्चा सुरू झाली, कारण आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मुंबईचे सगळे नेते एका ठिकाणी होतो। आमचे सेक्रेटरी त्या ठिकाणी त्या स्क्रीनिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये होते आणि ती मीटिंग सकाळपासून जी सुरू होती संध्याकाळी 6-7ला संपली। त्यामुळे मला असं वाटतं की हा कोणी जर गैरसमज पसरवण्याचं काम करत असेल तर कृपया ते थांबवावं। पहिलं सर्वप्रथम बाळासाहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही एका विचारधारेचे आहोत, बाबासाहेबांना मानणारे आहोत आणि बाबासाहेबांचे अनुयायी ते तर त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक आहेत, पण मी तर त्यांची अनुयायी आहे। आणि मी जी विनंती केली त्या विनंतीचा त्यांनी एक छोटी बहीण म्हणून माझ्या विनंतीचा जो मान ठेवला त्याबद्दल मी त्यांची मनापासून मुंबईचे नेते प्रदेशाध्यक्ष इथल्या मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष यांनी मिळून घेतलेला तो निर्णय आहे आणि दोघांनी मिळून तो जे काही ठरवलं असेल त्यातून ती वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाली अशी माहिती माझ्या कानावर आहे। काही वर्षा गायकवाड नाराज आहेत की नाही मला माहिती नाही, पण मुंबईतल्या काही नेत्यांना असं वाटतं की काँग्रेसच्या काही मजबूत जागा होत्या त्या वंचितला गेल्याची ती त्यांची तक्रार काही प्रमाणात आहे। पण असं आहे की आघाडी ज्यावेळी धर्म पाडतो त्यावेळेस कमी जास्तपणा होत असतो, मागे पुढे व्हावं लागतं, 2 पावलं मागे जावं लागतं आणि सामंजस्याने दोघांनी आता निवडणूक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकावं। मुंबईनंतर ठाण्यातही मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहेत। मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही माहिती दिली आहे। तर ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं पानिपत करू असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय। सत्ताधाऱ्यांनी किती प्रयत्न केले तरी ठाण्यामध्ये 16 तारखेला ठाकरे ब्रँडचा करिश्माच दिसणार असा विश्वासही अविनाश जाधव यांनी व्यक्त केलाय। शिंदेंबरोबर जे गेले ते सगळे त्यांचे नेते होते। यांची उद्या युती तुटली तर सगळ्यात मोठा जर पानिपत ठाण्यात कोणाचा होईल तो शिंदेंचा होईल। तुम्ही ठाण्यातल्या विधानसभेला जे झालेलं मतदान आहे 3 पक्षांचं ते जर तुम्ही सगळीकडे पाहिलं आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, राष्ट्रवादी जर ते एकत्र केलं तर यांना पडलेल्या मतापेक्षा प्रत्येक ठिकाणी 1,500-2,000 मतं ही आम्हाला जास्तीच आहे। आणि आता ठाकरे ब्रँडचा जो काही करिश्मा आहे तो तुम्हाला पाहायलाच मिळेल। तर ह्या सगळी गणितं पाहिलीत तरी आता जरी दुरून ते किती मोठं दिसत असेल तरी ठाणे महानगरपालिकेत 15 तारखेला 16 तारखेला येणाऱ्या 16 तारखेला तुम्हाला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल।
काँग्रेस ठाण्यामध्ये स्वबळावरती लढणार असल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीची चर्चा फिसकटल्यानंतर काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. काँग्रेसला अपेक्षित जागा देण्यास घटक पक्षांनी नकार दिल्यामुळे काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला. मुंबईनंतर आता ठाण्यातही अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. किमान 80 जागा अजित पवारांची राष्ट्रवादी लढवणार असल्याचं कळतंय. ठाण्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार अशी शक्यता होती. तशी इच्छा देखील व्यक्त करण्यात आली होती, मात्र कोणीच पुढाकार घेतला नाही. अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची बहुतांश महापालिकेमध्ये युती होणार असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. इच्छुकांची गर्दी असल्यामुळे निर्णय घेण्यासाठी वेळ लागत असल्याचं शिरसाट म्हणाले. आज किंवा उद्या सर्व ठिकाणी घोषणा होईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे. पुणे आणि ठाणे महापालिकेसाठी लवकरच युतीची घोषणा होणार असल्याचंही शिरसाटांनी सांगितलंय. आम्ही त्यांना तातडीने प्रस्ताव द्यायला सांगितलं आहे आणि उमेदवारांना सुद्धा आम्ही अर्ज भरायला सांगितलं आहे. आमच्या दोन्ही बाजून तयारी आहे आणि दोन्ही युती झाली तर युतीबरोबर लढणार, नाही झालं तर स्वतंत्र लढणार. या सगळ्या तयारी आम्ही करून ठेवलेल्या आहेत. किती जागा तुम्ही मागताय आणि ते किती जागा देऊ इच्छिताय? आमचा 41 जागेचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे. तडजोड आता फायनल चर्चा जी आहे ते वरिष्ठ पातळीवर होईल. आम्ही त्याच्यावर तडजोड करणार नाही. तर वरिष्ठ पातळीवर शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर तडजोड करतील. मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेनेची आणखीन एक बैठक झाली. भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये अंतिम चर्चा पार पडली. तिढा असलेल्या जागांवरती बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांमधील जागा वाटप निश्चित झालं असलं तरी काही जागांवरती दोन्ही पक्षांचा दावा आहे. अशात या जागांचा तिढा आजच सोडवत यादी जाहीर न करता थेट AB फॉर्मचं वाटप उमेदवारांना केलं जाणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. बैठकीनंतर भाजप नेते वर्षा बंगल्यांवरती जाऊन देवेंद्र फडणवीसांना बैठकीचा तपशील देणार आहेत. संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केलंय. मुंबईतील रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांचा हा किंबहुना पहिलाच मेळावा होता. या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी भाजपवरती जोरदार हल्ला केला. भाजपकडे नरेंद्र मोदी आणि EVM असल्यामुळे माज करतायत. अनेकांना वाटतं तिथे गेलो तर फायदा होईल, पण त्यांच्यावरती टांगती तलवार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. मनसे मेळाव्यामध्ये राज ठाकरेंच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देताना बाळा नांदगावकर म्हणाले, अजूनही लोकांच्या मनात EVM वरती संशय असल्यामुळे राज ठाकरे तसं म्हणाले. अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे. EVM इथे गोंधळ आहे, घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे. आणि साहेबांनी हे पण सांगितलं एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही. आणि पक्षाच्या ते देशाचे पंतप्रधान आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि म्हणून जोपर्यंत असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजे. मनसेने काल ठाण्यामध्ये 24 उमेदवारांना AB फॉर्म दिले. आज 10 ते 12 उमेदवारांना AB फॉर्म देण्यात येतील अशी माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. तर राज ठाकरे मोठ्या घोषणा सभेतून करतात, ते लपून छपून काही करत नाहीत असं अविनाश जाधव म्हणाले. तसंच भाजपने 66 उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यातील 20 उमेदवार हे अमराठी आहेत. उमेदवार परप्रांतीय असेल तर मुंबईचा महापौर मराठी कसा बसवणार असा सवाल अविनाश जाधवांनी विचारला. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आमच्या 24 उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आलेला आहे. अजून काही उमेदवार 10-12 उमेदवारांचे AB फॉर्म बाकी आहेत आणि ते आज जातील. मला असं वाटतं की आजपासून मनसे शिवसेना वाजत गाजत आमचे उमेदवारी अर्ज भरायला सुरू करू. वाटते 66 पैकी जर 20 माणसं जर अमराठी असतील किंवा परप्रांतीय असतील तर मला असं वाटतं मुंबईचा महापौर मराठी तुम्ही बसवणार कसा? शिंदे गटही परप्रांतीयांना त्यांच्या यादीत स्थान देईल. म्हणजे अर्धी जर माणसं ही जर अमराठी असतील तर हा मुंबईला हात घालण्याचा यांचा पहिला डाव आहे. मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे बंधूंसोबत आघाडी झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला 10 ते 12 जागा आल्या आहेत. यावरून आपण उमेदवारांना तिकीट देऊ शकलो नाही म्हणून राखी जाधव नाराज होत्या. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. भाजप
आमदार प्रकाश शहांच्या उपस्थितीमध्ये राखी जाधव यांनी कमळ हातात घेतलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईमध्ये काल 37 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि पुन्हा 32 उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सना मलिक यांनी दिली आहे. उमेदवारी देण्याचा निर्णय सामूहिक असल्याचा सना मलिक यांनी सांगितलं. शेतकरी कामगार पक्षाकडनं मुंबई महापालिकेसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. शेकाप पक्षाकडनं मुंबई महापालिकेसाठी एका उमेदवाराकडनं अर्ज दाखल. धारावीच्या वॉर्ड 187 मधून शेतकरी कामगार पक्षाकडनं निवडणूक लढवली जाणार आहे. भिवंडीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी माजी महापौर विलास पाटील यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. रात्रीच्या वेळी म्हाडा कॉलनी परिसरामध्ये खडी टाकून रस्त्याचं काम केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली आहे. पवार काका पुतण्या एकत्र आले असं म्हणण्यापेक्षा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले असं म्हणा, असं आवाहनही रोहित पवारांनी केलंय. तसंच पुणे आणि पिंपरीमध्ये घड्याळावर नाही तर तुतारी चिन्हावरती लढणार असल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही. आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथं लढणार आहोत. दोन पवार एकत्रित आले हे कितीही खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत हे पहिली गोष्ट. आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे. पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने निशाणा साधलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीला धोका दिला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आमची चर्चा सुरू होती. अजित पवारांची युती करत आमची फसवणूक केली असा आरोप गौतम चाबुकस्वार यांनी केला. तसंच आमच्याकडून आता प्लॅन बीची तयारी सुरू असल्याचंही गौतम चाबुकस्वार म्हणाले. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून पवार साहेबांना गृहीत धरलं होतं आणि आमच्या गेले 3-4 महिन्यात अनेक बैठका झाल्या. आम्ही एकत्रित येऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं निवडणूक लढवणार हे ठरलं होतं. पण अचानक काल हा जो खरोखर महाविकास आघाडीला धक्काच आहे. निश्चितपणे असं म्हणता येईल की फसवणूक झाली का आम्हाला कळवायला पाहिजे होतं त्यांनी, पण काही न कळवता त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झालेले आहे. आता आम्ही काँग्रेस, उद्धव साहेब शिवसेना, त्याचप्रमाणे रासप आम्ही एकत्रित येऊन आणि मनसे आम्ही एकत्रित येऊन आम्ही ही निवडणूक लढवणार आहे. पुण्यात निष्ठावंत भाजप कार्यकर्ते नाराज झालेत. आमदार हेमंत रासने यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलल्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेत. भाजप कोअर कमिटीने हेमंत रासने समर्थक कार्यकर्त्यांना डावलत असल्याचंही फेसबुक पोस्टमधून म्हटलंय. पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये काँग्रेसनं 60 तर ठाकरेंची सेना 50 उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. तर मनसे अप्रत्यक्षरित्या काँग्रेस आणि ठाकरेंसोबत जाणार असल्याचीही माहिती आहे. ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या काही जागा मनसेला दिल्या जातील अशी माहिती आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक आहेत. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व पक्षीय उमेदवारांची गर्दी झाली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी भाजपकडनं खबरदारीचा उपाय घेण्यात आलाय. सर्व इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पक्षाकडनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. गेली 10 ते 12 वर्ष झालं भाजप पक्षात आम्ही एकनिष्ठाप्रमाणे काम करतोय. जो काम करेल त्याला भाजप पक्ष न्याय देणार 100%. ह्यात काय तिळीत शंका नाही. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला 100% पक्षानं न्याय देईल, पक्षाकडून न्याय मिळेल आम्हाला. पक्षाचा आदेश म्हणून आम्ही सर्वजण फॉर्म भरतोय. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या उमेदवाराचा आम्ही काम करायला तयार. कोल्हापुरामध्ये प्रभाग क्रमांक 5 मधल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक 5 हा काँग्रेसचे नेते सतेज पाटलेंचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून लढणार. महायुतीच्या नेत्यांची अधिकृत घोषणा. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाणार. सगळ्या उमेदवारांना आज रात्री एबी फॉर्म्स दिले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अखेर युती झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना 39 ते 42 आणि भाजप 48 ते 50 जागांवर लढणार आहे. जालना महानगरपालिकेमध्ये महायुतीचा जागा वाटपाचा घोळ अजूनही कायम आहे. 6 बैठकांनंतर महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे परवानगीसाठी पाठवण्यात आलाय. आज संध्याकाळपर्यंत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पुन्हा महायुतीची बैठक होणार असून जागा वाटपाची घासाघीस सुरूच आहे. लोणीकर साहेब, माननीय दानवे साहेब यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा आहे. शेवटी हे कार्यकर्त्याचा विषय आहे. आणि जसं भाऊने सांगितल्याप्रमाणे लोणीकर साहेबांनी की आता हे सर्व अंतिम टप्प्याच्या पुढे गेलेले आहे आणि फक्त आता मान्यता बनवून घ्यायची बाकी आहे. श्रेष्ठी मान्यता देईल, आमची श्रेष्ठी त्यांची श्रेष्ठी मान्यता देईल. आम्ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला गुड न्यूज देऊन टाकू. निवडणूक महायुती म्हणून आम्हाला लढायचं असं ठरलं. महापौर कोण असेल, उपमहापौर कोण असेल, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन कोण असेल, तर या संदर्भातले फॉर्म्युले तयार करून दोन्ही पक्षाच्या सह्या करून माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथराव शिंदे यांना आम्ही फॉर्म्युला पाठवलेला आहे आणि जवळपास 99% युती झालेली आहे. वरिष्ठ पातळीवरून आता मान्यता आली की भाजप शिवसेनेची युती आहे. नांदेड महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी जाहीर केली. 9 जागांवरती उमेदवार देताना सांगवी प्रभागातनं 4 तर सिडको प्रभागातनं 5 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.